सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. कधी स्वतःच्या गाण्यांचे व्हिडिओ, तर कधी मुलगी रेणुकाच्या गाण्यांचे व्हिडिओ, तर कधी आपल्या प्रोजेक्ट्सविषयी तो अपडेट्स आपल्याला सोशल मीडिया अकाउंटवरून देत असतो. पण नुकतीच राहुलने एक अशी पोस्ट शेअर केली आहे ज्याने त्याच्या चाहत्यांनाच नाही तर मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना धक्का बसलाय. राहुलची ती पोस्ट आहे घटस्फोट घेतल्याची. 17 वर्षांच्या संसारानंतर मी आणि बायको नेहाने आता सहमतीने घटस्फोट घेतला असल्याचं राहुलने सांगितलंय. कायदेशीररित्या हा घटस्फोट 2024च्या सप्टेंबर महिन्यातच झाला होता, पण वैयक्तिकरित्या हा बदल स्वीकारण्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला, असं राहुलने म्हटलंय. पुढे मुलगी रेणुकाईच्या संगोपनासाठी आम्ही दोघे मिळून सहपालकत्व करत राहू, असंही त्याने म्हटलंय. हा आमच्या आयुष्याचा वैयक्तिक निर्णय असल्याने कृपया या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी रिक्वेस्टही राहुलने पोस्टमधून आपल्या चाहत्यांना केली आहे. राहुलच्या या पोस्टमुळे घटस्फोट झाला हे स्पष्ट झालं असलं तरी त्यामागचं कारण समोर न आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण राहुल देशपांडेच्या निमित्ताने पुन्हा एकदा न्यू नॉर्मल घटस्फोट ट्रेंड पाहायला मिळालाय, असंच म्हणावं लागेल. कारण अलीकडे अनेक सेलिब्रिटी ज्यांचं आयुष्य खाजगी नसून सार्वजनिक आहे, अशांना उगीच अफवांना हवा देण्यापेक्षा आपल्या फॅन्सना खरं काय ते सांगून टाकण्याची गरज वाटते आणि ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं तशी जाहीर कबुली देत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.